लग्न करायचं ठरवलं, भाऊ बन केलं, सांगितलं तिच्या बापाने, सोयऱ्यादारांना सांगितलं मुलीचं लग्न जमलेलं आहे, जमवायचंय, करायचंय, एखादं चांगलं स्थळ बघा. पण मुलीच्या बापाने सर्वांना सांगितलं मला शिकेल पोऱ्या पाहिजे म्हणे. काय पाहिजे? मला शिकेल पोऱ्या पाहिजे. काय शिकेल पाहिजे हायनी सांगितलं. JCB शिकेल पाहिजे का ट्रॅक्टर शिकेल पाहिजे, ते बी शिकणंच पडत का नाही. तो शिकेल पाहिजे. पोरगी शिकलेली असल्यामुळे आता आडांचोट पोर गायने तिने टाकलं. मास्टर, गुरुजी, इंजिनियर, डॉक्टर, वकील, एकापेक्षा एक पोर पाहायला जायचे. पण तिच्या पोरीच्या बापाच्या डोक्यात असं शिक्षण घुसवलं होतं. कोणता का पोऱ्या जायला, काय शिकायले? मास्तर आहे, अजून शिकेल सुनापेक्षा नाही, घर जाय मग. डॉक्टर अजून शिकेल नाही, घर जाय मग. वकील, इंजिनियर, चांगले 2 वर्ष खेळ चालणार भाऊ, 2 वर्ष खेळ चालणार, लग्नच जमीन म्हणजे बाप जमू दे नाही. कलेक्टरले माहीत पडणं पोर हुशार आहे, कलेक्टरनं लग्न बाकी होतं, तो बी पुन्हा पोर टाका लिहून का. तो कलेक्टरले पोरणं बाप विचारे तुला शिक्षण कितलं होईल सगळं. कोण विचारे तो? कलेक्टरले. कलेक्टर म्हणजे काय? ग्रामपंचायत न शिपाई. कलेक्टरला अर्थ कळू बनकेल. तुला शिक्षण काय बघ म्हणे कलेक्टर, तुझ्यापेक्षा आपण शिकेल का म्हणे. तिने बी चप्पल घरी ढांगडा नाही जातो. पोरच दिने नेऊ, लग्नच जमू दे ते पोरं. 2 वर्ष होऊन गेली. पण ते काय झालं, ते एका पोऱ्याचा डोळा पहिल्यापासून त्या पोरवर होता, जुना कॉन्टॅक्ट होता. त्यांना अंगणवाडी बालवाडी पासून कॉन्टॅक्ट होतो. ते जंगला असं कशी गे आई शाळा शिक म्हणजे या दोन्ही शाळा गावामधून बरोबर जायत. त्या पोर शाळा मग घोषणावर शाळांबाहेर फिर. हायस्कूलमा बी तसंच, कॉलेजमा बी तसं, इंजिनिअरिंगमा बी तसंच. ती शिकून गेली पण हे आडांचोट राहून गेलो सगळं. आणि मग कलेक्टरले पोर दिन रे घाम फुटणार. तो म्हणे कलेक्टरले जर पोर देत नाही मला आडा नाही कसं काय द्यावं पोर. दोन्हीच ना प्रेम होतं, बाप नडी तटी. पण हा आडांचोट होता पण याला जनरल नॉलेज चांगलं होतं सर, वर्ण पेजा चांगला होतं मला. तो म्हणे लग्न असं काही नाही राहत म्हणे. ब्रह्मदेवने जर गाठ बांधील होई आम्ही दोन्हीच नाही तर ही काय हिना बाप सुद्धा आपलं मूळ द्यावं. तो म्हणे आपण बी झडप मारी नको म्हणे. कुठे? पोरवारांगर जिथला झडप मारा आपण बी जो पण तिने. तो म्हणे गावना 2-4 माणसे लिहितो. तो म्हणे गावना जर 2-4 माणसे लिहितो या जाताच किडा पाठात ते लग्न जमू देवानं. 2-3 माणसे लिहित जायचं लग्न जमणार नाही. हायवे रोडले उभं राही ना, 2 टेम्पो रद्दीनं चालला होता माझ्या. रद्दीना टेम्पो उभा करली ना. दोन्ही ड्रायव्हर असे सांगा म्हणा बरोबर 2 तास गाव चालला तुम्ही 2-2 हजार लगेच देस म्हणून. ड्रायव्हर म्हणे काम काहीच नाही मला बरोबर 2 तास राहलं, नाश्ता चहा पाणी करले ना, सेल माराने निघी जावं. तो दुसरा ड्रायव्हर म्हणे चालते 2,000 भेट राहणार. कोणती नाही पोळा टेम्पो गावमा पोर घरसमोर दोन्ही टेम्पो लायती ना, मागणं बाग घरकडे दोन्हीच ना तोंडे ताता गर्दी ना. तिने घरात घुसली आणि पोरना बापने विचारू काय प्रकार. मुलगी पाहायला या बस, चहा पाणी नाश्ता वगैरे झाला. मग त्या बापले शिक्षणाची सवयच होती ती. तो पोरना बाप ते पोराला विचारे तुम्हाला शिक्षण कितलं होईल म्हणे. 2 टेम्पो शिक्षण कितलं होईल? 2 टेम्पो. पोरना बाप म्हणे 2 वर्षापासून डिग्री ऐकलं म्हणे. इंजिनियर, डॉक्टर, वकील, 2 टेम्पो कोणती डिग्री शिकले संपाय ना. तो नवीन शिकवायचं काहीतरी. आणि तू 2 टेम्पो शिकेले म्हणे. म्हणजे नेमकं कितलं शिकायचे मलाच माहित नाही म्हणे. मी किती शिकेलं पण शिकीच राहिलो म्हणे. तुम्ही आम्हाला घर कसं काय होणार म्हणे. पोर दाखवले कोणी सांगा. कलेक्टरना फोन होता म्हणे मला अमेरिकामा होतो म्हणून त्या दिवशी. चांगले पोरे शिकेले, शिक्षणवाला पोऱ्या पाहिजे म्हणून शिक्षण कमी पडणं. तू जास्त शिकेले तुम्ही देखील बुवा येताना रिकामं येऊ नको. तुला डिग्रीला ये टेम्पोमा सगळ्या डिग्र्याच भरले म्हणे. त्या करता येईल म्हणे. मग टेम्पो कसं करता आणायचं म्हणे. ड्रायव्हराचे सांगावं कागद झाकेल कागद ऊस काढातून म्हणे. ऊस काढत असताना मग काय बोलवलं होते
तो पूर्ण बाप म्हणे हे काय हे म्हणे डिग्री इथल्या म्हणा डिग्रेस करत की तो पण इथल्या डिग्र्या वाचा मी काय उपडीच असतो जिटा की फोडती जिटा की कोणले हा टेम्पोवालाले ती पोर जिटा की दिली पोर देवायला लगन विघेन मग ते कलेक्टरले माहीत पडणं की त्या पोरला लगन झाय त्याने बी एवढा मोठा माणूसले पोर भेटणे नाही शॉर्ट बसणार नाही तिने त्या पोरणा बापले फोन लावा हो तुमच्या मुलीचं लग्न झालं म्हटलं साहेब काय शिकेले पोऱ्या म्हणजे 2 टेम्पो तो कलेक्टर बनापेक्षा टेम्पो शिकेले पोरं झालं तुला काय माहिती टेम्पो म्हणजे लग्न होऊन गेलं त्या पोऱ्याचं आईची गोट मी तुम्हाला सांगितले ना आई फक्त तुम्ही ऐका नाही येडाचा काय करायला जावं नाही लोक सुजडीजन करतात तुमले म्हणजे कोणतं मी सांगितलं ना फक्त ऐकलं झटके टाका लग्न लागून गेलं 5-7 महिना उभी घ्या त्यानं लग्न मग काहीतरी कामाच्या निमित्ताने तो आला होता दुपारी जेवण झालं गल्लीतल्या गावातल्या घरातल्या 2-4 बाया जाळाजवळ येऊन बसल्या गप्पा मारायला जेवण झालं जावई पलंगावर बसलेला होता गप्पा मारता 12 वाजायला पोस्टमन आला आणि पोस्टमने नोटीस आली होती बँकेची हप्ता थांबी द्यायची बाजू नोटीस होती इंग्रजी मान पैसे दल्ल्या कोणत्या दल्ली समजे ती नोटीस कोणतेच समजे नाही ती दल्ली म्हणे काही समजत नाही पाहिजे म्हणे त्यानं मग कायदे केले ती दुसरी दल्ली घरवाले दल्ली म्हणे जावं काय कमी शिकेल का म्हणे आपल्याला किती शिकेल 2 टेम्पो तो कागद जावायकडे दिला जावायने 5 मिनिटं कागद करत दग रडा लग्न होतो कागद करत दकेन रडे कागद का बरं रडे तो त्यांना पस्तावा अलग होता भाऊ पस्तावा घडणार लोकांचे कोणी समजणार तो रडे दल्ल्या काय दम मारतील मग दल्ल्याने असा आवाज ठोका बोला दल्ल्याने पुरी गल्ली जमा कधी नाही पुरी गल्ली जमा घे सगळी गल्ली रडे माणसे जमा घेत माणसे रडे कोणीच समजे नाही का बरं राहणार बाहेर एक माणूस होणार का काय जाय तात्या रडे राहणार हो तात्या तुम्ही का म्हणणार आपण रडे राहणार गो आपण जेव रडे राहणार रडतच गावात माहीत जेव म्हणे हो रडे राहणार मी बी रडे गल्लीत घुसला गल्ली पुढे रडे घरात घुसला घर बी रडायचं एका बाईले का बाई तू का म्हणून रडते म्हणे माई रडे नाही म्हणे माई तू का म्हणून अक्का रडे नाही आणि अक्का ताई रडे नाही घर मारते भाऊ काही विचार नको जावाई रेडी राहणार म्हणीचं सगळं गाव रेडी राहणार त्याला नंतर द्या मला गंगाला उगं माटून पाहायचे जवळ गेला काय जाय बापू कावर रडता तुम्ही वाचता नाही राहिले म्हणून माझी तुला लाज वाटत का बोलान टाईम वाचता येत नाही आई सांग रडू नको तू थोडं गाव शिलगड दे ना तुला चटार देईन त्यात आता मी तुम्हाला विचारतो प्राध्यापक प्रिन्सिपल मास्तर गुरुजी इंजिनियर डॉक्टर वकील कलेक्टर पाहायला गेले ते खरे होते का खोटे होते शिकेल होते का अडाणी होते ओरिजिनल होते ना ते मग कोणली फोर दिली तुम्ही असं तुम्ही राहिला ना चांगला पोर राहिला तर ठिकाणा सांग रंगीत म्हणजे आमनाकडे गंजच चुकणार ही राहण्यात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पण असं नाही एक दिवस तुमचा विश्वासघात झाल्याशिवाय राहणार नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या इतिहासामध्ये असाच एक प्रसंग आलेला आहे असाच एक साधक जन्माला लहाण्याचा मोठा झाला कीर्तन प्रवचन पोथी पूर्ण